नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? मोहन ज्ञानेश्वर मेत्रे. काय करता मोहनजी आपण? शेती करतो साहेब. काय शेतामध्ये काय आहे आता? शेतामध्ये कापूस आहे, हळद आहे. बरं, गाव कुठलं सांगितलं आपण? साडेगाव, तालुका जिल्हा परभणी. शेतामध्ये कापूस लावलाय? शेतामध्ये कापूस हळद. बर, एकरी किती उत्पादन होतं हळदीचं? एकरी 25 क्विंटल येते. बरं, मग ते कुठं बाजारामध्ये कुठं विकताय? परभणीत की बाजारामध्ये वसमत करण्याचं. बरं, प्रति क्विंटल किती भाव असतो हळदीला? 14-15 हजार. बर, एकर मध्ये किती रुपये होतात हळदीचे? 25 क्विंटल. लागवड केली जाते असेल ना हळदीची? लागवड एकरी 10 क्विंटल लागते. बर, आणि लागवड केल्यानंतर किती दिवसानं काढायला येते? ते 10 महिन्याचं पीक आहे सर. आणि काढल्यानंतर त्याचं काय ते शिजवणं वगैरे करावं लागतं का? शिजवतात, पुन्हा वाळू घालतात, पुन्हा ढोल करतात. बर, फार कष्टदायक आहे, म्हणजे जट खूप आहे हळदी. 1 महिनाभर वाळू देणं लागते, नंतर शिजवायचं. ठीक आहे. कापूस किती होतो उत्पादन आपल्याला एकरी? एकरी 10 क्विंटल होते कापूस. आणि कापसासाठी बाजारपेठ कुठली? नाही, गावातच विकतात. कुठं जिंतूरला नेतात. कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपण? मैं प्यार का पुजारी, मुझे प्यार चाहिए. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? नमस्कार सर, मी गणेश बोलतोय. किती मार्क मिळाले गणेश तुला 10वी मध्ये? सर मला 48 पडले. अरे, चांगले टक्केवारी पडली तुला. आता ऍडमिशन घेतलंयस कुठे? ऍडमिशन इथे धीरूभाई अंबानीने घेतले, बालाजीनगर, शेकापूर रोड. बर, अभ्यास कर, छान मोठा हो. आज कुठलं गाणं ऐकायला आवडेल गणेश तुला? सर मला आज ही गाणं ऐकायचं आहे. छूट लगे तुझको तो दर्द मुझे होता है, भाई भाई में अक्सर. फार छान पद्धतीने गायन करतोयस गणेश तू. आणि ऐकणाऱ्यामध्ये भाऊ नामदेव लक्ष्मण उकरंडे, संतोष लक्ष्मण उकरंडे. ठीक आहे, ऐकूया तुमच्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केलास त्यासाठी धन्यवाद. स्वागत आहे, बोला. काय नाव आपलं? गोपाळ नाथकर, तालुका जिल्हा परभणी. अच्छा, गोपाळजी, काय करता आपण? शेती. बर, काय आहे शेतामध्ये आता? शेतामध्ये कापूस, हळद. अच्छा, आणि कापूस काढल्यानंतर काय करणार शेतात? कापूस, दुसरं काही नाही, कापूस आणि हळद. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकताय आपण? हो. कोणत्या माध्यमातून ऐकता? मोबाईल ऍपवर. अच्छा, न्यूज ऑन AIR या मोबाईलच्या ऍपवर आपण ऐकताय कार्यक्रम? हो. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? कार्यक्रम सर्वच आवडतात. कुठलं गाणं ऐकायचंय आज आपल्याला? गाणं हिना पिक्चर मधलं, हिना टायटल सॉंग ऐकायचं हिना. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? नमस्कार सर. नमस्कार. उत्तम बजरंग कोळी, राहणार सावंतवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर बोलतो. उत्तमजी, काय करता आपण? मी मध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो सर. बर, पंढरीची वारी झाली शनिवारी. 25 तारखेला झाली किंवा वारी. वाव, काय सोहळा होता. मी एसटी जाऊन आलो बघा सर. हो, आपल्यापासून तर जवळ आहे पंढरपूर. 30-32 आहे, आम्ही जवळच आहे. बर, काय अनुभव आहेत आपले वारीचे सांगू शकाल? काय सोहळा हो, एकदम मस्त. काय प्रपंचाचं ध्यान होत नाही त्या सोहळ्यामध्ये गेल्यावर. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी. उपस्थित असतात. आमच्या गावातून बरेच जातात. मी परवा 23 तारखेला नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तन छान लावलं होतं. हो, कीर्तन ही छान असतं आपल्या कार्यक्रमामध्ये. माझी पंथाची महती सांगितली त्यामध्ये. अगदीच, आपण ऐकताय? ऐका की. छान, खूप छान. आणि कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? ते पथगीत असतं बघा, हिंदी पथगीत, मराठी पथगीत. बर, आज कुठलं गाणं ऐकण्यासाठी? आज भक्तिसंगीत ऐकावं होतं. कुठलं ऐकायचंय? परला शिंदे यांनी गायलेलं आहे, पावले चालती पंढरीची वाटा. ठीक आहे. हे भक्तिगीत माझे मित्र ब्रह्मणी वानवशे, राजेंद्र माने देंबळे यांनाही ऐकायचं आहे, नामदेव वाघमारे. ठीक आहे, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी चालू वेगवेगळ्या कोण नाही. हो ना, ज्या त्या गावाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. पद्धती वेगळ्या असते, बरोबर आहे. बर, फवारणी वगैरे केलीत? फवारणी करायची. आता कीटकनाशक मारायचं आहे, तानावर छिद्र पाहिजे. बर, आणि खतही मारावे लागेल.
लिक्विडमध्ये. लगेच मारलं चहा. बरं ठीक आहे, चांगलं उत्पादन व्हावं, पाऊस पडावा. कुठलं गाणं ऐकायला फोन केलाय आज आपण? आपल्याला संत तुकाराम महाराज आपण गायला आर्यन पराडकर यांनी गायलेला. बरं जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. ठीक आहे, गेला होतात का एकादशीला दर्शनाला? हा गेलो होतो जातो आषाढी एकादशीला मावसुजी कार्तिकी. बरं, 4 मोठ्या एकादशी असतात. हा त्याच्या आता भाविक आपल्या गावाकडे परत फिरू लागले आहे विठुरायाचं दर्शन घेऊन. हो, त्या आणि- अनुषंगाने आपल्याला ही गीत ऐकायचं. हो, त्या अनुषंगाने छान सुचवलायत आपण. ऐकूया आपल्या आवडीचं हे भक्तिगीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? नमस्कार सर, सुनते रहो सुनाते रहो. बिलकुल. आकाशवाणी. काय नाव आपलं? नाव सांगा. पांडुरंग मोरे बोलतो. कुठून बोलताय पांडुरंगजी? मुक्काम पोस्ट वारंगापाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीहून बोलतो सर. बर, काय करता आपण? मी इथं कला केंद्रामध्ये काम करतो बार्शीला. आपल्याला गाण्याची फार आवड असेल मग. हा, गाणे ऐकायचं रेडिओची छंद आहे मला लहानपणापासून. बर, कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? सर्व कार्यक्रम ऐकतो. आज कुठलं गाणं ऐकण्यासाठी फोन केलाय आपण? चित्रपटात नाव आहे त्रिमूर्ती आणि गाण्याचे बोलले बिकता है सोना मिट्टी के बोल 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 तुझको क्या चाहिए. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. परिवार आहे सर, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगापाटा. ऐकूया आपल्या मोरे परिवाराच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? नमस्कार. बोला, काय नाव आपलं? सैफन शेख, नायकवाडी नगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर गाव. सैफन शेख. सैफन, काय करता आपण? मैं गाने के प्रोग्राम पेश करता हूँ सर शादी में. अभी से पसंद है, अभी धाराशिव आकाशवाणी के कार्यक्रम का आनंद ले रहा हूँ. सिर्फ बर, सितंबर में शुरू हो जाएगी. जब बारिश का सीजन खत्म हो जाता है ना, तो ये सीजन शुरू हो जाता है फिर शादियों का सर. लग्नामध्ये आपण काय गायन करता का? जी जी जी. एखादं आपल्या श्रोत्यांसाठी गायन कराल थोडस? बिल्कुल. मुझे वो जो गाना आज सुनना है मुझे, उससे आपको ठीक आहे, तेच ऐकावा. ना सर ऐश्वर्या राय की तो लता दीदी ने एक बहुत बढ़िया गाना उसमें गाया था उस फिल्म में. वो गाना मुझे आज हेलो के प्रोग्राम में सुनना है. ठीक आहे, ऐकूया, पण तुम्ही ऐकावं थोडस. कार्यक्रमों के यहाँ की जितनी सारी चीजें उतनी कम है सर. बिल्कुल बिल्कुल. गुरप्रीत सिंह का भी गाना है वो ये कितने हसीन रिश्ते हैं यहाँ के, कितने हसीन रिश्ते हैं यहाँ के, दो पल मिलते साथ साथ चलते, जब मोड़ आए तो बच के निकलते, कितने हसीन रिश्ते हैं यहाँ के. बोला, काय नाव आपलं? भाऊसाहेब, काय करता आपण? आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? हो हो, सगळे ऐकतो. शेती आपल्यावर पत्र नाही का, पत्रगीत, मराठी पत्रगीत, हिंदी पत्रगीत. बर, छान. कुठलं गाणं ऐकायला फोन केला? हा, चित्रपट आहे जानवर, मोठं की तुम भी बदल मी जाऊंगी. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. दुनिया की तरह रस्मों की तरह. हॅलो, आपली पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम. तुकारामजी, काय करता आपण? तरी मी माझं वर्कशॉप आहे वेल्डिंग काम करतो. घरचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, जाळ्या बनवून. बर, याआधीही आपलं बोलणं झालेलं आहे तुकारामजी. त्याला बरेच दिवस झाले. हो, काय वेल्डिंगच्या कामामध्ये सर्व कामं करताय का आपण? हो हो. बर, डोळ्याला काय चष्मा वगैरे लावावा लागतो का वेल्डिंग करताना? ते वेगळ्या प्रकारचा जागा लागतो. त्यातून काही होतं तर ते फक्त वेल्डिंग करतो आपण तेवढीच जागा नसते, बाकीच काहीच नाही. वेल्डिंग चालू असताना दिसतं ती तेवढं.
बरं. तोंडाला मास्क लावतो, जोर निघतो ना वेल्डिंग करताना. हो, आणि डोळ्यालाही त्याचा त्रास होत नसेल तो गॉगल लावल्यामुळे. नाही हो. बर, कुठलं गीत ऐकायला फोन केलाय तुकारामजी आपण? चित्रपट नाव आहे मेरा गाव मेरा देश. छोड़ दिया जाए क्या मार दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं? धन्यवाद सर, धन्यवाद. मी मोठे गोवर्धन, तालुका रिसोर्स, जिल्हा वाशिममधून रवींद्र पवार बोलतो सर, आपला नेहमी श्रोता. रवींद्रजी, आपण आपले कार्यक्रम ऐकता आणि आपलं या अगोदरही बोलणं झालं ह्या लोक कार्यक्रमासाठी? हो सर, तरी या अगोदर किती 4-5 महिने झाले सर बोलणं आलं आपलं. बिलकुल. काय करता आपण? हो, माझं सलूनचं दुकान आहे गावात, आणि सलूनचं दुकान काम करता करता आम्ही धाराशिवचे कार्यक्रम ऐकतो सर. कुठे कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? आणि मला जास्त करून मराठी पत्रगीत, हिंदी पत्रगीत आणि हा आपला फोन इन कार्यक्रम हा खूप आवडतो सर. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? सर, आज मला आग और शोलामधलं गीत आहे, मन उदास आणि अनुराधा पवार यांनी गायलेलं आहे. बरसा रे बरसा, अब के बरसा बरसा आहे पाणी. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. नमस्कार सर. विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतो. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे संतोषजी. बोला. जी धन्यवाद. सांगा, कसे आहात सर आपण? मी मस्त आहे, आपण कसे आहात? आपले शुभाशीर्वाद आहेत, आम्ही पण मजेत आहोत. आणि आकाशवाणी धाराशिव नियमितपणे ऐकतो आहोत आम्ही मोबाईल ऍप्लिकेशन वरून. अरे वा, खूप छान. आणि आशीर्वाद आपल्याला प्रभू ईश्वराकडून, महादेवाकडून मिळतो. मी कुठला आशीर्वाद देणार आपल्याला? अगदीच खरं आहे. तुम्हालाही मलाही त्याची कृपा आहे आपल्यावरती. हो, आहे बरोबर आहे. काय करता संतोषजी आपण? आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो सर, आणि उर्वरित वेळेमध्ये आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्याचा आम्हाला छंद आहे. बरं, कंपनीमध्ये कुठल्या पदावर कार्यरत आहात आपण? आम्ही तिथे एक ऑपरेटर म्हणून आहे, मशीन ऑपरेटर म्हणून ते कार्यरत आहोत मागील 10 वर्षापासून. बरं, कशाची मशीन आहे? काय उत्पादन होतं आपल्या कंपनीतून? ते आपले विजेवर चालणारे सुट्टे भाग असतात, विजेवर चालणारे मोठमोठे जे संयंत्र असतात वगैरे, वॉशिंग मशीन वगैरे, फ्रीज वगैरे असे, असं त्यांचे सुट्टे भाग निर्माण करणारी आपली कंपनी आहे. बर, तर काम व्यवस्थित वगैरे चांगलं मस्त सुरू आहे. आकाशवाणीची ही साथ आहे, अगदी आनंद आहे बघा. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? इरादा पक्का मधलं ते भिजून गेला वारा, रुजून आला. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केलात धन्यवाद. जी धन्यवाद. श्रोते, हॅलो, आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला होता पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य केलं होतं प्रमोद साळुंखे, जीवन शिवसागर यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. यावरच हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.